नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी साडीपासून फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर याकरता साधारण इथे मी 2 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला टॉप पार्टची कटिंग करायची आहे। टॉप पार्टची कटिंग करण्यासाठी फॅब्रिक 4 फोल्ड मध्ये ठेवलं आणि साधारण इथे 11 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे उंचीसाठी। टॉप पार्टची उंची जी आहे आपली 10 इंच तयार असणार आहे, प्लस 1 इंच मार्जिन घेऊन आपण 11 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर शोल्डरसाठी 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आपण आणि त्याचबरोबर जिथे शोल्डरचं मार्किंग केलं तिथून खाली आपण 5 इंचावरती आर्महोलसाठी मार्किंग करणार आहोत, कारण अर्धा इंच जे आहे आपले आर्महोल वरच्या साईडने शोल्डरमध्ये फोल्ड होणार आहे। तर इथे देखील खालच्या साईडला 4.5 इंचावरतीच मी मार्किंग करणार आहे, जेणेकरून दोन्ही अंतर सेम येईल। त्यानंतर इथे चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तुमच्या मुलीची जी पण चेस्ट आहे त्याला भागिले 4 करून घ्यायचा आहे। तर इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे साधारण चेस्टसाठी, प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन। इथे तुम्ही मार्जिन 2 इंच देखील घेऊ शकता। आता वेस्टसाठी मार्किंग करायचं आहे। तर वेस्टसाठी पहा, इथे अशा पद्धतीने मी 6 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। तुमच्या मुलीची जी पण चेस्ट आहे तिला भागिले 4 करायचं, प्लस 1.5 इंच मार्जिन। त्यानंतर आता हे जे पॉइंट्स आहेत चेस्ट टू वेस्ट, हे दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते आपल्याला कनेक्ट करून घ्यायचे आहेत। इथे पट्टीचा वापर केला तरीही चालणार आहे। फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच आणि बॅक आर्महोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा, अशा पद्धतीने जो मुंड्याचा आपण आर्महोलची जी मार्किंग केलेली आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा। सेंटर मार्क केल्यानंतर कर्व स्केल ठेवून घ्यायची, फिक्स करायची त्या बॉक्समध्ये आणि मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। सेम जसं आपण फ्रंट आर्महोलसाठी केलं, सेम त्याच पद्धतीने बॅक आर्महोलसाठी केलं। हा जो फ्रॉक आपला बनणार आहे तो स्लीवलेस फ्रॉक असणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही मार्किंग आपण करून घेतलेले आहेत। आता पहा, इथे गळारुंदी किती घ्यायची, तर या साईजमध्ये साधारण मी 2 इंच गळारुंदी घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे। आणि गळ्याची खोली किती घेतलेली आहे, तर हे पहा, इथे साधारण मी 4 इंच जी आहे गळाखोली घेतलेली आहे। बॉक्स इथे तयार करून घ्यायचा। कोणत्याही साईजचा गळा जो बनवायचा असेल तुम्हाला, तर सुरुवातीला तुम्हाला बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच कटिंग करून घ्यायची आहे, त्यामुळे प्रॉपर शेप येतो व्यवस्थित असा। तर इथे अशा पद्धतीने मी बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घेतला। आता इथे तुम्ही गोल गळा किंवा पान गळा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता। तर इथे पहा, मी अशा पद्धतीने स्वीटहार्ट शेप सारखा नेक जो आहे तो बनवणार आहे। तर इथे मी कर्व स्केलनीच आकार देऊन घेतलेला आहे। कर्व स्केलचा वापर केला की गळ्यांचे जे आकार आहेत ते इतके प्रॉपर व्यवस्थित येतात आणि फिनिशिंग देखील खूप छान येते शिवल्यानंतर। तर अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला जो शोल्डर स्लोप आहे तो अशा पद्धतीने अर्धा इंच देऊन घ्यायचा आहे। तो आर्महोल साईडला शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करायची आहे। तर फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट मी सेपरेट करून घेतले आणि अस्तरच्या फॅब्रिकवरती आपण अशा पद्धतीने नेकची कटिंग करून घेतली। फ्रंट पार्टसाठी आपण पदराचा पार्ट यूज करणार आहोत। त्याचबरोबर आता इथे पहा, माझ्याकडे साडीतनं जे पण फॅब्रिक शिल्लक होतं त्यातून आता आपण रेक्टँग्युलर 2 पीस कट करून घेणार आहोत। तर फॅब्रिक मी डबल फोल्डमध्ये ठेवलेलं आहे। आता हे फॅब्रिक डबल फोल्डमध्ये किती आहे ते पाहूयात। तर बॉटमसाठीची ही आपली कटिंग असणार आहे। तर अशा पद्धतीने साधारण हे 35 इंच फॅब्रिक आहे। 35 इंच पुढच्या बाजूने आणि 35 इंच मागच्या बाजूने, फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट। आता पहा की इथं उंची बघा, पूर्ण फ्रॉकची टोटल लेंथ किती आहे, तर 10 इंच टॉप पार्ट मायनस करून आपल्याला लेंथ ठेवायची आहे साधारण अशा पद्धतीने। तुमची जी पण लेंथ आहे ती मार्किंग करून घ्यायची, प्लस 1 इंच। तर इथे पहा, मी 26 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे। आता त्यानंतर बॉटमची उंची, तर बॉटमची जी उंची आहे ती साधारण इथे 19 इंच आपण ठेवलेली आहे। बॉटमसाठी आपण 16 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। 16 इंचावरती अशा पद्धतीने सरळ रेष जी आहे ती व्यवस्थित आखून घ्यायची आणि दोन्ही आयताकृती पार्ट जे आहेत आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत। हा पार्ट इथून कट करून टाकला, एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलं। आता इथे पाहू शकता तुम्ही, बरोबर तेवढं फॅब्रिक आपल्याकडे बॉटमचा आलेला आहे। 2 पार्ट आहेत फ्रंट आणि बॅकसाठी, हे दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आपल्याला। आता आपण याची स्टिचिंग कशी करायची ते पाहूयात। तर हे पहा, फ्रंट पार्टसाठीचं मेन फॅब्रिक घेतलं, ते सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं। आता नेक पार्ट आणि आर्महोल पार्ट आपल्याला स्टिच करायचे।
सेम बॅक पार्टसाठी प्लेन फॅब्रिक घेतलं आहे साडीतून, ते देखील आपल्याला अशाच पद्धतीने स्टिच करायचं. दोन्ही पार्ट स्टिच केले, त्यानंतर सरळ करून घेतले. आता जो बॅक पार्ट आहे त्याला सेंटरच्या बाजूने अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केली. तिथे आपल्याला झिप जी आहे ती अटॅच करायची. तर आता मी हा जो पार्ट आहे कट करून घेणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला झिपची जी उंची आहे ती बघायची आणि त्या पद्धतीने तेवढा पार्ट तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट सेपरेट करून घेतलेला आहे. सेपरेट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की अस्तरचं फॅब्रिक घ्यायचं आहे. 2 स्ट्रीप घ्यायच्या आहेत साधारण 1 ते 1.5 इंचाच्या. हे पहा अशा पद्धतीच्या स्ट्रीप घेतल्या. आता या दोन्ही स्ट्रीप ज्या आहेत सरळ बाजूने लावायच्या आहेत आणि आतल्या बाजूला टर्न करून घ्यायच्या दोन्ही स्ट्रीप आणि त्यानंतर आपल्याला झिप जी आहे ती अटॅच करायची आहे. दोन्ही स्ट्रीप आधी आपण स्टिच करून घेणार आहोत. फ्रंट पार्ट रेडी करून घेतला. बॅक पार्ट मध्ये झिप अटॅच करून घेतली. आता आपल्याला बॉटम स्टिच करायचा आहे. हा जो आहे हा फ्रंट पार्ट आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी इथे व्यवस्थित फिनिशिंग आली. जो बॉटमचा पार्ट आहे त्याला सेंटरच्या बाजूने मार्क करायचं आणि तो प्रॉपर जो आपला टॉप पार्ट आहे त्याच्यावरती ठेवायचा. दोन्हीचा सेंटर मॅच करून अशा पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या. सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने असेल अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्लेट्स घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जे बॉटमचं मेन फॅब्रिक आहे त्याला तेवढ्याच उंचीचं साधारण तुम्हाला अस्तर लावून घ्यायचं आहे किंवा काठापर्यंत अस्तर लावून घेतलं तरीही चालेल. सेम बॅक पार्ट मी रेडी करून घेतला. बॅक पार्टमध्ये बेल्ट अटॅच करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने अस्तर देखील मी लावून घेतलेला आहे बॉटम पार्टमध्ये. हे पहा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर शोल्डर फिटिंग करून घ्यायची आणि फ्रॉकला साईडने फिटिंग करून घ्यायची आहे. तर खूप छान असा हा फ्रॉक तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.